हे सगळे नियतीने दिलेले संकेत आहेत शुभंकर. नाहीतर नेमकी आजही चुकून तीच तिथे कशी काय आली? पण मीता अगं, आपण केतकीला जवळजवळ फायनल केलंय. आपण काहीच फायनल करत नसतो शुभंकर. करणारा कोणीतरी दुसराच असतो. म्हणजे आपलं बाळ केतकीच्या हाकेला ओ देणार नाही असं मला वाटतं. डोळ्यावर पट्टी बांधून तू टायपिंग करण्याचा प्रयोग करत होतीस का? शब्दागणित चुका आहेत त्याच्यात. सॉरी काका. सॉरी? तू सॉरी म्हणून सुटशील ग, पण मी भिकेला लागेन त्याचं काय? अश्विनी, अगं जागांची दलाली करतो आपण. 2 लाखाच्या ठिकाणी 20,000 टाईप केलेस तू. 20,000. हा, तुझ्या दृष्टीने फक्त एका शून्याचा फरक असेल, पण मला ब्रह्मांड आठवेल त्याचं काय? चुकले काका. इथून पुढे लक्षात ठेव. नमिताला ती मुलगी फारशी आवडली नाही असं वाटतंय. कारण वाया गेलेली वाटावी इतकी स्वतंत्र आहे. फार खळबळजनक विधान आहे. आपण खासगीत बोलतोय ना, मग मी माझं खरं जजमेंट सांगू की नको? सॉरी सॉरी, चूक झाली डॉक्टरीन बाई. एक्स्ट्रीमली सॉरी. बोला. काही प्रश्नांची उत्तरं देताना तिने खऱ्या खोट्याची बेमालूम भेसळ केली. नाईट क्लब वगैरे जाते का ती? हो, पण ड्रिंक्स अजिबात घेत नाही असं म्हणाली. स्मोकिंग सोडून दिलंय असंही म्हणाली. याचा अर्थ ती पूर्वी सिगरेट ओढायची, म्हणजे तिचे मेडिकल रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. आय मीन अनुकूल आले. तेरवी मुलगी कशी आहे? मेडिकली फिट असेल तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला मी तयार आहे. खूप भीती वाटत होती काही. अरे, असं घाबरून कसं चालेल समीर? आता कुठे स्वतःच्या पायावर उभं राहिलायस तू? लहानपणापासून उभं राहताना जेव्हा मी पडायचो नाही, तेव्हा तेव्हा तू आलीस मला आधार द्यायला. अजूनही एकट्याने उभं राहताना मला तू हवी आहेस आई. आता तू इथे होतास म्हणून ठीक आहे, पण तू गेल्यावर मला काही झालं तर? आई, तुला काही होणार नाहीये. आणि मामा आहे ना, त्याचाच तर आधार आहे. आई, तू मुंबईला चल. तिथे आशू लक्ष ठेवेल ना तुझ्यावर. कशी आहे रे ती? बरी आहे. मीताच्या नकाराकरता तू तयार राहा, कारण केतकी तिला आवडलेली नाहीये. खरं तर केतकीबद्दलची माझी मतं तुला माहितीच आहेत, पण मी माझं मत नमितावर लादणार नाही. ती जे म्हणेल ते आपण करायचं. अगं, या जगात सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. अगं, तिकडे माणूस एक आजारी पडलाय आणि याच्या खिशात पैसे नकोत. मालविकासाठी पैंजण करायचे होते म्हणून जमवले होते पैसे, तेच दिले. अगं, फीचे पैसे असते किंवा पुस्तकाचे पैसे असते ना, ते मी अजिबात दिले नसते. त्या पोरीच्या पैंजणापेक्षा समीरच्या आईचा जीव जास्ती महत्वाचा आहे, हो ना? अगं, ते 2.5 किलोचं डोकं काय हलवतेस? 2 तोळ्याची जीभ हलव. काय बोलू वहिनी, मला काही सुचतच नाहीये. हे बरं आहे, काही सुचलं नाही की रडायला सुरुवात करायची. आई नक्की बरे आहेत ना? डॉक्टर काही बोलले का? अजून रिपोर्ट्स आलेले नाहीये. तू खरं सांगतोयस ना? तुझ्या आवाजातून मला तसं काही जाणवत नाहीये. अश्विनी, मला वाटतं मला डॉक्टर बोलवत आहेत. मी थोड्या वेळाने फोन करतो तुला. तिच्या ज्या काही टेस्ट करायच्या आहेत त्या आपण आता लवकरात लवकर करूया.